सावकाश ठेव रे. हा हा. चला येते. ये. हा नीट जा, फोन करा पोचल्यावर. लीला नीट जा हा. ही जे काळजी घ्या स्वतःची. जे तुम्ही तुमच्या तीनही अटी मोडल्यात आणि माझ्या आईवडिलांना खुश करून टाकलं. खरंच मी त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या बदल्यात काय वाटेल ते सहन करू शकते. सावकाश जा हा. हळूहळू चालवा गाडी. अच्छा अच्छा, फोन कर ग, फोन कर. रूपा गाडीत सामान आहे, ते जयरामला सांग आणि घरात काढून आण. आणि दुर्गा मॅडमना विचार की सामानाचं काय करायचं. गुड मॉर्निंग एजय. तू इथे काय करतेस? अभिराम, लीला, आलात तुम्ही? बरं वाटलं असेल ना बाबांना तुम्हाला दोघांना बघून? आई, श्वेता इथे काय करतेय? अरे आत्ताच आलास ना बाळा. जा फ्रेश व्हा, नंतर बोलू आपण. जा. थांब लीला. नाही तुला पण प्रश्न पडला असेल ना की मी इथे काय करतेय. तू विचारलं नाहीयेस, पण तरी मी सांगते तुला. मी इथे आली आहे कारण मीच इथे येणं अपेक्षित होतं. हे घर आहे ना, हे माझं असणार होतं अगं. पण जिथे मी सून म्हणून येणार होते लीला, तिथे आज मला आश्रित म्हणून यावं लागतंय फक्त तुझ्यामुळे. श्वेता, श्वेता बाळा, मला तुझी नाराजी समजतेय, तुझा राग कळतोय, पण लीला आणि अभिराम आत्ताच आलेत ना, त्यांना फ्रेश होऊ दे. आपण नंतर आरामात बोलूया, यावर तोडगा काढूया. नाही आजी, तुम्ही प्लीज मला थांबवू नका. मी आजवर गप्प बसत आलीये, पण आता नाही. श्वेता, दुर्गाताई, तुम्हाला जर काही बोलायचंच असेल तर तुम्ही लीलाला बोला ना. मला का बोलताय सगळे? या खोटाड्या मुलीसमोर आता मी तरी गप्प बसणार नाहीये. बोल ना लीला, काय गरज होती ग तुला माझी जागा घ्यायची? हा, काय गरज होती एजंटशी लग्न करायची? तू मैत्रीण बनली होतीस ना माझी, आणि मग फसवलंस मला. एक नंबरची खोटाडी आणि चीटर मुली आहेस तू, चीटर. बस. मी कोणालाही फसवलेलं नाहीये. आणि तुम्ही का गप्पात? सांगा ना हिला मी फसवलं नाहीये ते. आणि तुम्ही एजे, तुम्ही काहीच बोलणार नाहीयेत. काही मला वाटेल ते बोलते, खोटे आरोप करते. तुम्हाला आत्ताही काही बोलावं असं वाटत नाहीये. लीला, कोणाशी बोलतेस तू? तुला भान आहे का? हो, चांगलंच कळतंय मला. मी एका खोटारड्या माणसाशी बोलती. सो इतके दिवस मला चीटर म्हणत होता, पण खरं तर जो स्वतः चीटर आहे ना, त्याच्याशी बोलतीये मी. आणि हो, मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही, कारण मी कोणालाही फसवलेलं नाहीये. आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते श्वेता, आपण दोघी ज्या व्यक्तीमुळे अडकलोय ना, ती व्यक्ती एजे आहे. आपल्या दोघींबरोबर जे काही झालंय ना, त्या सगळ्याला फक्त आणि फक्त एजे जबाबदार आहेत. दुर्गा वहिनी, तिचं धाडस बघताय ना, थेट एजंटवरती आरोप करते. हो ना, आणि तेही पुराव्यांशिवाय. पुरावा?
दिला ना त्या दिवशी पुरावा, तो मास्क, फोन बघितला नाहीत का तुम्ही? त्या पुराव्यांना काही अर्थ नाहीये लीला, त्यामुळे काही सिद्ध होत नाहीये. मग ह्या नियमाप्रमाणे मी गुन्हेगार आहे हे तरी कुठे सिद्ध झालंय? हे बास, भांडू नका ना. मग काय करू दुसरं आजी? हिच्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझं. आणि त्याचं हिला काडीचंही वाईट वाटत नाहीये. निर्लज्ज आहे ही दुर्गा वहिनी, हिला कसलीच लाज नाहीये. आणि गेली होतीस ना स्वतःच्या घरी, कशाला आली परत? मग कुठे जायला हवं होतं मी? कोर्टात घटस्फोट घ्यायला हवा होता का? नाती काय अशी संपतात? इतकं सोपं असतं का सगळं? आणि मी तर मुळात बस